नमस्कार. सर्वप्रथम आपण महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर येऊ. MahaTeacherRecruitment.org.in वर लिंक कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2025 यावर क्लिक करायचं आहे. आणि 2025ची भरती आहे. 2025 रिक्रुटमेंटवर क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे लॉग इन पेज ओपन होईल. आपल्याला लॉग इन करण्यासाठी लॉग इन ID आणि पासवर्ड आवश्यक आहे. पण आपला जर पासवर्ड आपण विसरलो आहे तर तो रिसेट कसा करायचा तो आपण आज शिकू. कारण लॉग इन ID आपल्या प्रत्येकाकडे आहे. कशी आहे ते समोर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळून जाईल की नेमकं आपल्याकडे लॉग इन ID आहे म्हणून. पासवर्ड जर आपल्याला माहीत नसेल तर पासवर्ड आपण चेंज करू शकतो. त्यासाठी आपल्याला फॉरगट पासवर्ड यावर क्लिक करायचं आहे. फॉरगट पासवर्डवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पासवर्ड रिसेट करण्यासाठी 2 पर्याय दिलेले आहेत. एक तर सिक्युरिटी क्वेश्चन विचारून आणि दुसरा OTP मोबाईलद्वारे जो आपण रजिस्टर केलेला मोबाईल आहे त्यानुसार आपल्याला पासवर्ड रिसेट करता येईल. आपण पहिला ऑप्शन निवडू. युजिंग सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्टेड इन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन. आपण फॉर्म भरताना जो सिक्युरिटी क्वेश्चन टाकला होता त्यानुसार आपल्याला पासवर्ड रिसेट करता येते. त्यावर आपण क्लिक करू. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन ID टाकायचा आहे. लॉग इन IDसाठी व्हिडिओमध्ये मागे सांगितल्याप्रमाणे की लॉग इन ID आपल्या सर्वांकडे आहे. लॉग इन ID कुठं आहे तर लॉग इन IDसाठी आपल्याकडे असलेले 3 डॉक्युमेंट. एक सेल्फ सर्टिफिकेशन स्वप्रमाणपत्र, त्याच्यामध्ये आपल्याला परीक्षा वर्ष 2025 आणि आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे हा इथं दिलेला आहे तोच आपला युजर ID आहे. तो आपण शोधू शकता. दुसरा पर्याय म्हणजे आपल्याकडे असलेला टेटचा जो फॉर्म आपण जो भरला होता त्याच्यामध्ये जो रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे तोच आपला लॉग इन ID आहे. तो रजिस्ट्रेशन नंबर फक्त त्याच्यासमोर आपल्याला 25 लावायचा आहे. आपल्याकडे आय कार्ड जर असेल तर आय कार्डचा जो युजर ID आहे त्याच्यावरही आपला रजिस्ट्रेशन नंबर लिहिलेला आहे. फक्त आपल्याला त्याच्यासमोर 25 आणि अंडरस्कोरची आडवी जी काळी आहे ती टाकायची आहे. त्याला लो लाईन किंवा अंडरस्कोर असंही म्हणतात. लॉग इन ID टाकल्यानंतर आपल्याला सिक्युरिटी क्वेश्चन जो आपण टाकलेला आहे की जो टाकला असेल की व्हॉट इज युअर नेम ऑफ ग्रँडफादर, फेवरेट गेम, फेवरेट मूवी, बेस्ट फ्रेंड, जो पण फॉर्म भरताना तुम्ही त्यावेळेस टाकला असेल तो टाकायचा आहे. त्याचं जे सिक्युरिटी आन्सर त्यावेळेस तुम्ही टाकलं होतील ते टाकायचं आहे आणि कॅप्चा टाकून प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड झाल्यानंतर प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल तर तुम्हाला नवीन पासवर्ड स्वतः टाईप करायचा आहे आणि तो सेव्ह करून घ्यायचा आहे. त्यानंतर पासवर्ड रिसेट करण्याची दुसरी पद्धत म्हणजे OTPद्वारे जो आपण फॉर्म भरताना किंवा सेल्फ सर्टिफाय करताना नंबर जो दिला होता त्याच्यावर OTP पाठवून आपण पासवर्ड रिसेट करू शकतो. आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे. प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन ID जो आता आपण सध्याच काढला लॉग इन ID कुठं मिळते तो लॉग इन ID टाकायचा आहे आणि आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आपण फॉर्ममध्ये भरला होता तो नंबर तो. आणि लॉग इन ID टाकल्यानंतर कॅप्चा फिलअप केल्यानंतर आपल्याला प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर जो आपण नंबर टाकलेला येतं त्याच्यावर एक OTP येईल. जो OTP आला तो टाकून आणि कॅप्चा फिलअप करून आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे आणि आपल्याला नवीन पासवर्ड स्वतः टाईप करून आपल्याला तो सेव्ह करायचा आहे. पण खूप वेळा काय होतं की आपल्याला OTP येतच नाही. 2-3 वेळा आपण ट्राय करतो आपल्या मोबाईलमध्ये OTP येत नाही. त्यासाठी आपल्याला करायचं आहे की आपल्या मोबाईलमध्ये OTP येत नसेल तर आपल्याला गुगल क्रोममध्ये जाऊन उजव्या साईडला इथे क्लिक करायचं आहे ॲरोवर. त्यावर क्लिक केल्यानंतर हिस्ट्रीच्या खाली डिलीट ब्राउझिंग डाटा हा डिलीट करायचा आहे. डिलीट ब्राउझिंग डाटावर क्लिक करायचा आहे आणि तो डिलीट करायचा आहे. तो डिलीट करायचा आहे. त्यानंतर तो डिलीट जर केला आपण तर आपल्याला परत वापस घरी यायचं आहे आणि आपल्याला परत लॉग इन करायचं आहे. आपल्याला OTP प्राप्त झालेला असेल. त्यानंतर तुम्ही 8 कॅरेक्टर असलेला नवीन पासवर्ड सेट करू शकता, सेव्ह करू शकता आणि लॉग इन करू शकता.
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.